आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या आपण बघूयात। अमित शहा उद्धव ठाकरेंबद्दल योग्य बोलले। ठाकरेंना 2019 मध्ये आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं। उद्धव ठाकरेंनी रचलेला हा कट, आशिष शेलारांचा दावा। हजारो कोटींचे ड्रग्ज गुजरातमध्ये येत आहे। महाराष्ट्रामध्ये देखील गुजरातमधून ड्रग्ज येत आहे। संजय राऊतांचा आरोप। तर उडता गुजरातप्रमाणे उडता महाराष्ट्र करायचा आहे का, राऊतांचा सवाल। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचे भाजपच्या नेत्यासोबत फोटो। आरोपीला जेलमधून सोडवण्यातही भाजपच्या नेत्यांचा वाटा। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचा भाजप नेत्यांवर आरोप। उद्धव ठाकरेंच्या याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलली। अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर आता 19 एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 मार्चला छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहांच्या सभेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मैदानात आयोग्य आहे। सभेसाठी दुसरी जागा शोधण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचना। अशोक चव्हाणांच्या कारखान्याला आता 147 कोटी 69 लाखांची रक्कम। कल्याण काळे, अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटेंनाही राज्य सरकार बँकेची आर्थिक मदत। तर पंकजा मुंडे, संग्राम थोपटे, अशोक बापू पवारांच्या कारखान्याला मदत नाही। गुणरत्न सदावर्तेंना बार काउन्सिल ऑफ इंडियाचा मोठा दिलासा। 2 वर्षांसाठी सनद निलंबित करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली। एसटी आंदोलनादरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केल्यानं झाली होती कारवाई। मुख्यमंत्री कार्यालयात खोटे शिक्के आणि सही आढळणं गंभीर बाब। विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता मुद्दा। मुख्यमंत्री कार्यालयात खोटे शिक्के आणि सही आढळणं ही गंभीर बाब। दोषींविरोधात गुन्हा दाखल। अजित पवारांची माहिती। यामागचा सूत्रधार शोधला जाणार असल्याचीही माहिती।